जगेकरजी तुम्ही बरंच काही सांगतायत. काल तुम्हाला एकनाथ शिंदे बोलून गेले का? तुम्हाला असं वाटतं का तुम्ही चूक केली शिवसेनेमध्ये येऊन? म्हणजे तुम्हाला रोखलं जाते, पुणेकरांच्या भलाईसाठी तुम्ही बोलताय, आता तुम्ही जरा हळूहळू कमी बोलताल. चूक वाटते का तुम्हाला? तुम्ही मी आज काय कमी बोलतो असं वाटतं का तुम्हाला? नाही, तुम्ही तुम्हाला शिंदे साहेब प्रमुख म्हणतात की पुणेकरांच्या हितासाठी बोलू नका. काल काय 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 शिंदे साहेब तसं नाही बोलले बघा. ते नाही, माझा विषय आहे, मी पहिला पुणेकर आहे. साहेबांनी काल मी जे बोलत होतो तेच बोललेत. शिंदे साहेब म्हणले पुणेमध्ये गुन्हेगारी भयमुक्त झाली पाहिजे, गुन्हेगार थांबला नाही पाहिजे. गुन्हेगारांमुळे जर पोलिसांची आज नाचक्की झाली तर त्याची जबाबदारी कोणाची? प्रमुख जे आहेत पदाधिकारी त्यांची, मंत्र्यांची. हे मी आज बोलणार, उद्या बोलणार, परवा हेच बोलतो. ह्याच्यामध्ये ज्या ज्या वेळेला मी आंदोलनं केली त्या वेळेला मी बेरजेचं राजकारण केलेलं नाही. मला त्याचं राजकीय नुकसान आजपर्यंत मला ते भोगावं लागलं आणि मी ते पहिलं माझं राजकीय नुकसान सांगतो. मी आंदोलन केलं, बोले आंदोलन एकत्र येऊन माझ्या निवडणुकीत मला काही करायचं ते त्यांनी केलं. मी पोषकारचं आंदोलन केलं, त्याच्यामध्ये ती सगळी फॅमिली माझ्या विरोधात रस्त्यावर उभं, त्यांची हस्तक माझ्याविरोधात होते. आज हे जे गुन्हेगार हे माझ्या विरोधात आहे, मी येणारच आहेत. मी आयुष्यात बेरजेचं राजकारण केलेलं नाही. सत्ता असून मी काय हापपलेलं नाही, मी खुर्चीला हापपलेलं नाही. मी जनतेने मला त्या पद्धतीने मला प्रेमाने जवळ घेतलं, जेवढं आशीर्वाद दिले ते मला बोलावंच लागेल. आज माझं कुटुंबाचं बी नुकसान झालं, माझं प्रोजेक्ट बंद झाला, माझी मुलं बाळ रस्त्यावर येत, सगळं भाजपच्या लोकांनी केली. मी सांगतो ना, माझे प्रोजेक्ट बंद ह्याच्यामध्ये तुम्ही मागच्या वेळेला निवडणुकीमध्ये माझे प्रोजेक्टवर जाऊन फोटो काढले, काय पत्रकारांनी चॅनेलला दाखवलं, वॉकची जागा घेतली. पण मी कधी आयुष्यामध्ये चुकीचं काम केलेलं नाही. काही कोर्टामधनं मला कोर्टाच्या लिलावामध्ये आम्ही 5-6 लोकांनी जागा घेतली, तर माझं हल्ले झाले ना. माझा आजही हल्ला मी पचवतोय. आज माझं घर मी माझ्या घराचं कधीच बोलणार. तुम्ही म्हणले तुमचं तोटा, मला लय मोठा तोटा झाला, पण मी त्याला घाबरत नाही. जनतेच्या आशीर्वादाने मला रुपये पेन्शन म्हणजे मला जगू शकते, जनतेच्या जीवावर आहे मी. त्यामुळं आता मला त्यांच्यासाठीच काम करायचं आहे. आता मला भीती नाही, मरेपर्यंत मला या जनतेने दिलेली, पण त्याचाही काय नाही. पण ज्या पद्धतीने माझ्या कुटुंबावर हल्ला केला, माझ्या मुलाबाळांवर हल्ला केला, आमच्या पत्नीवर हल्ला केला, ही संस्कृती या महाराष्ट्राची आहे का पुण्याची आहे का ह्याचा सवाल तर मी नंतर विचारणार. त्याचा हिशोब तो दादांकडे माझा शिल्लक घेतो नंतर बघून. पण आता